हॅलो फ्रेंड्स, तर आज होता कोळंबीचा बेत आणि इथे मी कोळंबी चांगलीपैकी साफ वगैरे करून ठेवलेली होती. इथे हिरवा कलरचं वाटण बनवलेलं होतं, ते मी आता मॅरिनेट करायला ठेवते. त्याच्यामध्ये मी कोकमचा ज्यूस होता तो मी ह्याच्यात टाकलं. माझ्याकडे कोकम नव्हते त्याच्यामुळे मी ते कोकमचा ज्यूस टाकलं आणि त्याला छानपैकी मिक्स केलं आणि त्याला एका साईडला ठेवून दिलं. आणि एका पॅनमध्ये 2 ते 3 चम्मच असे भरून मी तेल हे केले त्याच्यामध्ये. आणि नंतर मग त्याच्यामध्ये बारीक कापलेले कांदे होते. जवळजवळ मी 3 ते 4 कांदे घेतलेले होते. ते चांगले बारीक कापले आणि ते कांदे त्या पॅनमध्ये टाकलं आणि छानपैकी त्याला मिक्स केलं त्या कांद्याला. तर ते कांद्याला मी छानपैकी मिक्स करून घेतलं, थोडंसं हलकंसं थोडासा कच्चापणा वास जाण्यासाठी. आणि मग त्याचा वास गेला की मग त्याच्यामध्ये मी लसूण टाकले. लसणाचे पाकळे असे होते ते सोडले आणि छानपैकी असेच अख्खे लसूण त्याच्यामध्ये मी टाकले आणि परत फ्राय केलं, मिक्स केलं त्याच्यामध्ये. आणि इथे एक टमॅटो घेतला, त्याला असं किसून मी त्याच्यामध्ये टाकलं, कारण मला असं नव्हतं टाकायचं होतं म्हणून ते किसून मी टाकलं. छान लागतं, तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा. आणि मग त्याला परत मी मिक्स केलं छानपैकी. आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकलं, लाल तिखट, तुमच्याकडे जे कोणता लाल तिखट असेल तो टाका. आणि त्याच्यामध्ये लाल कलरचा टाकला मी एक. आणि हे आगरी मसाला माझ्याकडे होता, ते खूप चांगला तिखट असतो पण छान लागतो. तर माझा छोटा चम्मच होता, एकदम छोटा, तर मी त्या हिशोबाने मी 2 असे भरून टाकले. तुमच्याकडे असेल तर तुम्ही एकच चमचा, मोठा असेल तो एकच चमचा टाका. आणि मग छानपैकी असं मिक्स करा त्याच्यामध्ये. पूर्णपैकी तेल थोडं त्याला सुटायला आलं की त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं. अंदाजाने मीठ टाकायचं, नंतर हवं तर आपण मीठ टेस्टला टाकू शकतो. आणि त्यालाही छानपैकी मी मिक्स केलं. आणि त्याच्यानंतर जे वाटण जे भांड्याला लागलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते वाटण मी कोळंबीच्या ह्याच्यामध्ये, कांद्याच्या ह्याच्यामध्ये मी मिक्स केलं. आणि त्यानंतर हे जे मॅरिनेट केलेली जी कोळंबी होती ती कोळंबी मी त्या पॅनमध्ये हे केली आणि सगळीकडे कोळंबी हे करून आणि नंतर त्यालासुद्धा एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेतलं. जास्त जर जोर केला की ती कोळंबी आधीच नरम असते आणि मग ती तुटायची शक्यता असते. त्याच्यामुळे मी एकदम हलक्या हाताने मिक्स करत होती. आणि हवे तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करू शकतो. जर रस्सा हवा असेल तर रस्सा, आणि जर थोडंसं सुक्कं आणि थपथपीत हवं असेल तर त्याच्या हिशोबाने आपण पाणी कमी जास्त करू शकतो. आता इथेच मी जे वाटप भांड्याला लागलेलं होतं थोडंसं वाटप, ते मी त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून आणि ते पाणी मी त्याच्यामध्ये अंदाजाने ओतलेलं आहे. माझं काही मेजरमेंट वगैरे काहीच नव्हतं, अंदाजाने केलं आणि त्यालासुद्धा मी केलं. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर होती, ती कोथिंबीर त्याच्यामध्ये मी बारीक करून कापलेली आहे. आणि त्याला थोड्या वेळासाठी झाकण लावून ठेवायचं असतं. आणि त्यानंतर मी एका गॅसवरती आपला कढईचा पॅन ठेवलेला होता, त्याच्यामध्ये 1 चमच मी तूप टाकलेलं होतं. तुम्ही त्याच्यावरून छानपैकी तूप टाकाल तर खूप छान लागते कोळंबी. तुम्हीसुद्धा एकदा टेस्ट करून बनवून बघा. आणि हे मी कोळंबी अशी वरून मी असं त्याच्यामध्ये तूप टाकलेलं होतं, मस्त लागत होती खरंच. आणि परत एकदा मी त्याला मिक्स केलं छानपैकी. आणि तुम्ही बघू शकता माझ्या कोळंबीला काय मस्त रंग आला आहे आणि खरंच म्हणून टेस्टलासुद्धा खूप छान होती आणि दिसायलाही खूप छान होती. छानपैकी शिजलेली होती कोळंबी. आणि मी त्याच्यावरून परत एकदा कोथिंबीर वरून टाकलेली होती चिरून. आपल्या आईला लहान बाळाप्रमाणे माया लावणारा तुझ्यासारखा नाही. खरंच चांगलं आहे. लोकांसाठी तू ऍक्टर, पण माझ्यासाठी डॉक्टर. बघितलं की शाहू सांगितलं. शाहू चाव खाऊन दाखव मम्माला खाऊन दाखव लवकर. शाहू इकडे लवकर बघ. पैसा जन्मभर जपून ठेवला. शाहू पैसा जन्मभर जपून ठेवायला बँक आहे. शाहू ते सोड ना.
आई बाप जपून ठेवायला नाही का नाही. एक दिवस गेले तुला सोडून. मला वाटलं आता तुझ्या नाही चांगलं? नाही खरंच छान. हा नाही. एकदा तू माझी बेस्ट तुला केलीस. महाराष्ट्रात देवराई म्हणून मला माझ्या सयाजीचा अभिमान. तिकडे त्या फक्त देवराया नाही किल्लेच आहेत. कधी शिवाजी महाराजांचं दर्शन झालं झालं